शब्द पंढरीतील निष्ठावंत वारकऱ्यांना मनपूर्वक नमस्कार। सर 11 एप्रिल 2011 रोजी रेल्वेनं दिल्लीला जात असणाऱ्या एका तरुणीवरती तिच्या गळ्यातील चेनसाठी 3-4 तरुण हल्ला करतात आणि भरधाव वेगानं जात असणाऱ्या रेल्वे गाडीतून तिला बाहेर फेकून देतात। बाजूच्या पटरीवरनं भरधाव वेगानं जात असणाऱ्या रेल्वे गाडीवरती ती आदळते आणि आणखीन जोरात दुसऱ्या 2 पटऱ्यांच्या मध्ये जाऊन पडते। पाठीमागून रेल्वे येते आणि तुझे दोन्ही पाय ट्रॅकवरती आहेत हा तिच्या अंतर्मनाचा संदेश तिच्या मेंदूला जाईपर्यंत फार उशीर झाला होता। पाठीमागून भरधाव वेगानं येणारी रेल्वे गाडी कधीच तिच्या पायावरून निघून गेली होती आणि त्या रात्री रेल्वे आयोगाच्या अहवालानुसार तब्बल 49 रेल्वे गाड्या तिच्या पायावरून निघून गेल्या होत्या। तिच्यावरती झालेल्या या अन्यायाची तिच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आणि हीच चीड पुढे जगातील सर्वात उंच असणार एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला अरुणिमा सिम्हा ठरली। अर्थात तोच विषय मांडण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 81 विषय मांडतोय, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा। मग सर मुळात विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना सध्या आमची परिस्थिती काय आहे, त्या परिस्थितीवरती आम्ही प्रतिक्रिया काय करतोय हे आम्हाला येणाऱ्या चिडेवरती अवलंबून असतं। कारण अण्णाभाऊ साठे माकडीचा माळ नावाच्या कादंबरीत एक प्रसंग फार सुंदर शब्दात वर्णन करतात। ते म्हणतात, गोसाव्यांचा पाल एका माळा शेजारी पडलेला असतो आणि हे गोसावी माकड मारून शिजून खात असतात। ही घटना ज्यावेळी त्या गावच्या पाटलाला कळते त्यावेळेस गावचा पाटील त्या गोसाव्यांजवळ जातो आणि त्यांना म्हणतो, कोण रे तुम्ही? आम्ही गोसावीजी। मग गोसावी म्हणजे कोण? रामाचे भक्तजी। मग रामाचा सर्वात मोठा भक्त कोण? हनुमानजी। मग हनुमान कोण? वानरजी। मग वानरालाच मारून कसे खाता? त्यावरती म्हातारा वृद्ध म्हणतो, आम्हाला रामानच परवानगी दिली जी। मग पाटील म्हणतो, रामायण एवढं वर्ष वाचलं पण असं कुठेच वाचलं नाही, कोणत्या रामानं परवानगी दिली जी? सर तो म्हातारा वृद्ध उठून उभा राहतो, पोटाकडे हात दाखवतो, म्हणतो, या रामानं परवानगी दिली जी। एक कवी फार सुंदर शब्दात म्हणतो, गुरुजी माझा उपास पोटी नका शिकू आई, माझं भूक लागते फक्त भ पाहिल्यावर, या जाती धर्म पंथ माझं वाटती निरर्थक, पोटातल्या भुकेला मी धर्म मानल्यावर। सर खऱ्या अर्थानं पोटातल्या भुकेला धर्म मानून जगणारा समाज अस्तित्वात असताना आम्ही धर्माचं राजकारण करतो तरी सुद्धा मला चिड येत नाही। सर पोटातल्या भुकेला धर्म मानून जगणारा समाज अस्तित्वात असताना दुसरीकडे आम्ही धर्माच्या नावावरती स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेतो तरी सुद्धा आम्हाला चिड येत नाही। एवढंच नाही तर ज्या दिवशी माझा हा भारत देश जो माझा हा भारत देश आमच्या संविधानावरती चालतो त्या संविधानाच्या प्रति दिवसाढवळ्या चौकामध्ये जाळल्या जातात तरी सुद्धा आम्हाला चिड येत नाही। ज्या भारत देशाची ओळख कृषी प्रधान भारत देश म्हणून केली जाते त्याच कृषी प्रधान भारत देशामध्ये रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तरी सुद्धा आम्हाला चिड येत नाही। एवढंच नाही तर युवकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझ्या भारत देशामध्ये शेकडो तरुण शेकडो युवक मेक इन इंडिया आणि स्किल इंडियाच्या पोस्टर खाली नग्न अवस्थेत उपवासी पोटी झोपतात तरी सुद्धा मला चिड येत नाही। आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझ्या भारत देशामध्ये एक प्रियकर स्वतःच्या प्रियसीचे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवायला लागतो आणि तेच तुकडे कुकर मध्ये शिजून मिक्सर मध्ये वाटून कुत्र्याला खायला घालायला लागतो तरी सुद्धा मला चिड येत नाही। अण्णाभाऊ साठे आणखीन एका प्रसंगाचं छान वर्णन करतात। ते म्हणतात की होणारा सासरा सुनेवरती आरोप करतो की माझी सून बाटलेली आहे आणि माझी सून बाटलेली नसल तर तिनं तापत्या तेलातून नाणं बाहेर काढलं पाहिजे। त्या होणाऱ्या पत्नीचा नवरा समोर येतो आणि तो म्हणतो की मला नाही वाटत माझी बायको बाटलेली आहे आणि माझी बायको बाटलेली असेल तर माझ्या बायकोनं नाही माझ्या बापानं तापत्या तेलातून नाणं बाहेर काढलं पाहिजे। मित्रांनो, स्त्री नावाच्या व्यक्तिरेखेला कधीपर्यंत स्वतःच्या सत्वाची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे, जोपर्यंत पुरुष स्त्रीच्या पाठीमागे कणखरपणे उभा राहणार नाही तोपर्यंत तिच्या पाठीमागची कटकट संपणार नाही। आणि हीच कटकट खऱ्या अर्थानं आम्हाला संपवायची असेल पण आजच्या परिस्थितीचा जर आम्ही विचार केला तर आज आमच्या देशातील पुरुष स्त्रीच्या पाठीमागे कणखरपणे उभा राहताना आम्हाला दिसत नाहीत तर स्त्रीच्या पाठीमागे उभा राहून स्त्रीवरती पाठीमागून नजरा टाकताना आम्हाला दिसतात तरी सुद्धा मला चिड येत नाही। खऱ्या अर्थानं 15 ऑगस्टच्या दिवशी गावाकडे गेलो असताना चिमुरड्या लेकराला हताश होऊन बसलेलं पाहिलं न राहुल लेकराला विचारलं, का रे बाळ असा हताश होऊन का बसलायस? त्यावरती लेकरानं दिलेलं उत्तर ऐकून मन अगदी विषण्ण झालं। पोरग म्हणालं, दादा 15 ऑगस्ट आहे, शाळेत ध्वजारोहण झालं, शाळेला सुट्टीही दिली परंतु शाळेत खिचडी मात्र शिजली नाही आणि
गरिबीने त्रस्त असणाऱ्या माझ्याकडे सध्या तरी पोट भरण्याचा तो एकच उपाय आहे र. आणि मग मनात विचार आला, स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन माझ्या देशातील सर्वसामान्य जनतेच्या लेकरांना ज्ञानाच्या भुकेपेक्षा पोटाच्या भुकेसाठी शाळेचा रस्ता धरावा लागतोय, तरी सुद्धा सर आम्हाला चीड येत नाही. मग विषयाचा समारोप करत असताना मला आणखीन एक संकल्पना स्पष्ट करणं गरजेचं वाटायला लागतं की आम्हाला चीड का आली पाहिजे. आम्हाला चीड आली असती तर नेमकं काय झालं असतं. खऱ्या अर्थानं स्त्रियांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराची चीड जर आम्हाला आली असती तर छत्रपती शिवाजी महाराज नव्या रूपात पाहायला मिळाले असते. खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांवरती होणाऱ्या अन्यायाची चीड आम्हाला आली असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्या रूपात पाहायला मिळाले असते. स्वतःवरती झालेल्या अन्यायाची चीड आम्हाला आली असती तर ती अरुणिमा सिम्हा पुन्हा नव्यानं पाहायला मिळाली असती. खऱ्या अर्थानं अनाथांवरती होणाऱ्या अन्यायाची चीड आम्हाला आली असती तर ती अनाथांची माई सिंधुताई सपकाळ नावानं पाहायला मिळाली असती. सर एवढंच नाही तर याही पुढे जाऊन बोलील, महाराष्ट्रातील सर्वच वक्तृत्व स्पर्धा क्षेत्रातील स्पर्धक हे व्यावसायिक स्पर्धक म्हणून स्पर्धा करतात. या वाक्याची जर आम्हाला चीड आली असती तर खऱ्या अर्थानं प्रवीण काजळे आणि गजानन साबळे सारखे 21 वर्षाचे तरुण साहित्य केसरी सारखं व्यासपीठ महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भरवताना आम्हाला दिसले असते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात, विकास ही एक संकल्पना नसून ती जाणीव असायला हवी. आणि ज्या दिवशी अशा विद्रोहाची आम्हाला चीड यायला लागेल त्या दिवशी विकास ही एक जाणीव म्हणून रुजू होईल. मनपूर्वक आभार.